नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजणी? नक्कीच मजेत असणार आणि मस्त असणार. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता सकाळचे वाजले आहेत 11, म्हणजे सकाळ देखील नाही म्हणता येणार. तर आज बराच उशीर झाला स्वयंपाकाला, कारण आज सॅटरडे होता आणि तनिषचा तसा तर आज स्कूलचा फर्स्ट डे होता. पण आज गाडीवाल्याचा देखील फोन आलेला की सगळे मुलंही मंडेपासूनच येणार आहे. तर म्हटलं चला त्याला एकट्याला कसं काय पाठवायचं, त्यामुळे मंडेपासूनच त्याला मग आता स्कूलमध्ये पाठवणार आहे आणि नवीन स्कूलमध्ये तो जाणार आहे केवीमध्ये. त्यामुळे त्याच्यासाठी देखील सगळं काही नवीन आहे आणि कॅम्पसमधले मुलं जर का त्याच्यासोबत राहिले तर त्याला देखील थोडं बरं वाटेल. आणि आज एकटं जायला तो देखील नाही म्हणत होता. तर म्हटलं जाऊ दे, आता मंडेपासूनच त्याला पाठवते. आणि या ठिकाणी ना मी भाकरी करत होती. तर या ठिकाणी बघा, वॉशिंग मशीनवर कपडे पडलेले होते, धुण्यासाठी मी ठेवलेले होते कपडे. तर मशीनला आज कपडे देखील लावायचे होते मला. तर जास्त कपडे राहिले तर ते मशीनमध्येच धुत असते, थोडेफार राहिले तर हातानेच धुत असते. तर या ठिकाणी ना ज्वारीच्या भाकरी करत होती. पण ज्वारीच्या भाकरींचं काय होतं ना, ते परत ते आजूबाजूला ना त्याला भेगा पडतात. गरम पाणी टाकून जरी मी पीठ मळलं तरी ते मला ज्वारीच्या भाकरी म्हणजे व्यवस्थित जमतच नाही. तर तशा तर बाजरीच्या असो किंवा दादरच्या भाकरी मी आरामात व्यवस्थित करून घेते, पण ज्वारीच्या भाकरींचा खूप प्रॉब्लेम येतो मला. व्यवस्थित त्या म्हणजे होतच नाही आणि किचन ओटा पूर्ण म्हणजे पिठाचाच भरलेला राहतो. तर थोडं अवॉइड करा किचनवरचा जो राडा पडलेला आहे किंवा पसारा आहे. तर या ठिकाणी चला आता भाकरी वगैरे करून घेते. तर काल ना मी मार्केटला गेलेली होती आणि जी तांदळाची भाजी असते ना, जी म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त करून ती शेतामध्ये आपोआप उगलेल्या असतात, तर ती भाजी मी आणलेली. तर मला नेमकं तिचं नाव नाही माहिती की तिला तांदळाचीच भाजी बोलतात की नाही, पण इकडे गुजरातमध्ये तिला लाल भाजी म्हणून ते लोक बोलत असतात. तर मी त्या 2 जुडे घेऊन आलेली होती आणि चवीला खूप छान लागते ती. तर मार्केटला गेली म्हणजे मी ती भाजीपाल्यामध्ये ती नेहमी मी आणतच असते. आणि या ठिकाणी ना तनिषने म्हणजे मोबाईलवर तो शूट करत होता. कॅमेरामॅन सध्या तोच आहे, माझा ट्रायपॉड येतो तोपर्यंत. तर या ठिकाणी त्याला म्हणजे वरती कडेमधलं त्याच्या हाईटच्या मानाने जेवढा तो कॅमेरा वर करू शकतो तेवढंच त्याने वर केलेला आहे. तर ही भाजी ना जेवढी सोप्या पद्धतीने बनवली तेवढीच ती चवीला अप्रतिम लागते. तर मी जास्त काही इंग्रेडियंट्स म्हणजे मी त्याच्यामध्ये टाकतच नाही आहे. फक्त तेल घातलं आणि जिरं मोहरीची फोडणी दिली, हिरवी मिरची घातली, हळद घातली, बस. दुसरे मसाले वगैरे काही टाकायची याच्यामध्ये गरज नसते. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी मी बनवते. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते देखील मला नक्की सांगा. तर आज ज्वारीच्या भाकरींसोबत फक्त या भाजीचाच बेत होता. तर चवीला खूप छान लागते आणि जेवढं साधं आणि सोपं जेवण बनवलं तेवढंच ते आपल्याला छान म्हणजे त्याची टेस्ट देखील खूप छान लागत असते आणि गावाकडची देखील आपल्याला ही फिलिंग येते. तर शहरामध्ये या भाज्या म्हणजे जास्त करून रानभाज्या मिळत नसतात, पण मला या अवेलेबल जशा होतात तसे मी ते घेऊन येत असते. आणि रानभाज्या आपण म्हणजे खायलाच पाहिजे या ऋतूमध्ये तरी. तर खूप चवीला छान लागत असते ही भाजी. चला, तर या ठिकाणी भाजी वगैरे तर मी आता बनवून घेतलेली होती. तर आता फक्त 5 ते 6 मिनिटभर तिला छान अशी वाफेवर शिजवून घेणार आहे. पाणी वगैरे अजिबात पण तिच्यामध्ये टाकायची गरज नसते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर कशा पद्धतीने मी बनवलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल की किती म्हणजे साधी आणि सोपी आहे. तर तिच्यामध्ये मी दुसरं काही जास्त ॲड केलेलंच नाही आहे, फक्त चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे. आणि फक्त आता पाणी ॲड न करता ती अंगाच्या पाण्यामध्ये तिला छान अशी शिजवून घेते. तर चला, दुपारी जेवण वगैरे झाले, सगळं आवरलं गेलं आणि माझं पार्सल आलेलं होतं. तर या ठिकाणी मिशोवरून मी कुर्ती ऑर्डर केलेली होती, स्लीवलेस, खूपच छान क्वालिटीची आहे, तुम्हाला आता दिसेलच पुढे. तर या ठिकाणी मी आता म्हणजे जस्ट पार्सल आलं आणि लगेच मी तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासमोरच ते ओपन करते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की डार्क नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये ही कुर्ती मला रिसीव्ह झालेली आहे. तर खूप छान क्वालिटीची आहे आणि समरमध्ये आपण नक्कीच ही म्हणजे इझिली घालू शकतो. म्हणजे तिच्यामध्ये कॉटन असं मिक्स असल्यामुळे, रेयॉन आणि कॉटन फॅब्रिक मिक्स आहे. तर खूप छान आहे, घातल्यानंतर खूप छान तिचा लुक दिसत होता. तर प्रिंट देखील खूपच छान आहे त्याच्यावर. पिंक कलरमध्ये अशी प्रिंट आहे, गोल्डन आणि पिंक कलरमध्ये असे फ्लावर त्याच्यामध्ये दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकताय नेक पार्टवर देखील पुढे असे गोटापट्टीची थोडी लेस मिळेल आणि राऊंडच त्याचा पुढचा नेक आहे.
तर घातल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लुक बघू शकता। तर घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते आणि प्लाझोवर असो किंवा लेगिन्सवर किंवा इवन तुम्ही जीन्सवर देखील ही कुर्ती घालू शकता, वेअर करू शकता। खूपच छान दिसते। तर मला पर्सनली खूपच आवडली आणि साईज तर एकदम परफेक्ट बसली आहे मला। मी एक्सेल साईज मागवलेली होती, तर अगदी परफेक्ट मला ही साईज बसली आणि मला पर्सनली खूपच जास्त ही कुर्ती आवडलेली आहे। तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला, फायनली मी ट्रायपॉड ऑर्डर केलेला होता, तो आज मला रिसीव झाला आणि भरपूर दिवसापासून मी ट्रायपॉड नसल्या कारणामुळे तुमच्यासोबत मी व्हिडिओ देखील डेली म्हणजे शेअर करू शकत नव्हती आणि कारण माझं ट्रायपॉड म्हणजे गावी गेलेली तर तिकडेच राहिलेला। तर जे कोणी नवीन यूट्यूबर असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच असा ट्रायपॉड हा म्हणजे जी सेल्फी स्टिक असते खूपच उपयोगी पडेल। ज्यांना कोणाला नवीन म्हणजे यूट्यूबला चॅनल ओपन करायचे असेल त्यांनी जास्त पैसे इन्व्हेस्ट करू नका। जास्त महागचा ट्रायपॉड घेण्यापेक्षा हा खूपच म्हणजे स्वस्तात मला भेटलेला 150 रुपयाला हा ट्रायपॉड आहे आणि खरंच खूप छान आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे, मजबूत म्हणजे असा आपण एका ठिकाणी सेट केल्यावर तो असा हलणार नाही किंवा काही नाही। खूपच छान क्वालिटीचा आहे। याआधी देखील मी जो गावी माझा ट्रायपॉड राहिला तो पण सेम असाच मी घेतलेला होता, फक्त त्याच्यामध्ये वरती लाईट होता। तर या ट्रायपॉडमध्ये लाईट वगैरे नाही आहे काहीच। तर खूप इझिली आपण त्याला म्हणजे यूज करू शकतो आणि सगळीकडे तो रोटेट होतो। मोबाईल आपण सेट केल्यानंतर त्याच्यामध्ये लावल्यानंतर छान असं आपण त्याच्यामध्ये शूट करू शकतो। व्लॉगिंगसाठी किंवा शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच असा ट्रायपॉड यूज करू शकता। जे कोणी बिगिनर्स असतील यूट्यूबला त्यांनी नक्कीच असा ट्रायपॉड यूज करा। जास्त पैसे दुसऱ्या मोठ्या ट्रायपॉडमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा नवीन जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर अशा प्रकारचा ट्रायपॉड तुम्ही घेऊ शकतात। तर या ठिकाणी ब्लूटूथ देखील त्याला अटॅच आहे, जेणेकरून आपण हातामध्ये ते म्हणजे बटन दिलेलं असतं। त्याला सेल्फी जर काढायची असली किंवा यूट्यूबला म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करायचे राहिले तर बटन क्लिक करून आपण दुरून देखील आपण सेल्फी काढू शकतो किंवा व्हिडिओ स्टार्ट करू शकतो। तर खूप छान क्वालिटीचा आहे, मला खूपच जास्त आवडला। तर तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर नक्की मला सांगा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन ठेवते। मी हा मिशोवरनंच परचेस केलेला आहे हा ट्रायपॉड, खूप छान आहे। तर या ठिकाणी तर फायनल ट्रायपॉड तर आज मला रिसीव झालेला आहे। तर नक्की प्रयत्न करेल तुमच्यासोबत डेली व्हिडिओ अपलोड करायचा। डेली तर नाही पण एक दिवसाआड नक्की तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत जाईल। तर खूप छान आहे। तर चला, आता जी ऑनलाईन शॉपिंग होती ती तर तुम्हाला दाखवलीच मी। तर आता मी सकाळी जे कपडे मी मशीनला लावून ठेवलेले होते, तुम्हाला बोलली की मशीनला मी कपडे लावणार आहे असं, तर ते कपडे मी टाकून दिलेले होते वाळायला। धुतल्यानंतरच आता ड्राय देखील झालेले होते, तर मी काढून आणलेले होते। त्यांच्याच मी आता घड्या वगैरे करून आता मला कपाटमध्ये ते ठेवायचे आहेत। तर गावावरून आल्यानंतर रुटीन थोडं म्हणजे स्लोच चालू आहे। तर तनुला देखील सुट्ट्या होत्या त्यामुळे आरामाचं सगळं रुटीन चालू होतं। तर आता फायनली त्याची मंडेपासून स्कूल स्टार्ट झाली तर थोडं म्हणजे लवकर देखील उठत जाऊ आणि व्यवस्थित आता म्हणजे रुटीनमध्ये येईल मी। तर या ठिकाणी कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर या ठिकाणी कपाटमध्ये तुम्ही बघू शकता की सगळे कपडे सध्या अस्ताव्यस्तच आहेत, कारण किती पण घड्या घातल्या तरी लहान मुलांचं घर असतं ते इकडे तिकडे तनू देखील खूप कपडे हे करत असतो। तर या ठिकाणी तनूचे बाप्पाचे डेली यूजचे कपडे होते ते देखील सगळे इकडे झालेले होते। तर करेल आता हळूहळू आरामाने सगळं कपाट वगैरे सेट, नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल। तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय।